दरम्यान राजकारण्यांचा आरोपांचा सिनेमा सुरू झालाय। संजय राऊत यांनी नमक हराम 2 सिनेमा काढण्याची घोषणा केली। त्याला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही उत्तर दिलंय। संजय राऊतांवर दलाल नंबर 1 सिनेमा काढण्याची घोषणा शिरसाट यांनी केली। लवकरच मी नमक हराम 2 हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार। संजय राऊतांनी काही चित्रपटांची निर्मिती केल्यानं आता त्यांना नवा चित्रपट काढायचा आहे। यावेळी त्यांनी नमक हराम 2 सिनेमाची घोषणा केली। संजय राऊतांच्या या घोषणेवरून शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर सिनेमा काढण्याची तयारी केली। संजय राऊतांवर सिनेमा काढायचा विचार शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी बोलून दाखवला। त्यासाठी त्यांनी नावाचाही विचार केलाय। तुम्ही काय पिक्चर काढता? ज्याने शिवसेनेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुखावर आधारित जर पिक्चर तुम्हाला आवडत नसेल तर तो काय आहे ना, तो अंडी नंबर 1, तर त्याऐवजी आता आम्ही एक पिक्चर काढतो दलाल नंबर 1। त्या भूमिकेत तुम्ही आहात। दलाल नंबर 1 हा तुमच्यावर पिक्चर काढायचा जर मला जर संधी मिळाली तर मी निश्चित काढेन। नमक हराम कोण आहे आणि सिनेमा कोणावर काढायला पाहिजे हे राऊतांना ठाऊक असल्याचा टोला दीपक केसरकरांनी लगावला। एक गोष्ट अशी आहे बघा, ते उद्धव साहेबांबद्दल काय बोलतात पाठीमागून हे जर कोणीतरी रेकॉर्ड केलं पाहिजे तर मग नमक हराम 2 कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला समजेल। भाजपनंही सिनेमा काढायचा तर उद्धव ठाकरेंवर काढा असा टोला लगावला। त्यासाठी टायटल तेच ठेवण्याची मागणीही केली। राजकारण सोडून सगळेच नेते चित्रपट काढायला लागले तर राजकारण करणार कोण असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागलीय। सचिन बडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।